सो आता आम्ही चेकआउट करतो आहे आमच्या रूममधून. आता आम्ही सकाळी सकाळी आमची सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे झाल्या आहेत. आता आम्ही जाणार आहे चित्तोडगड फोर्ट बघायला. आणि मग त्याच्या आधी मला पप्पांनी काहीतरी समोसा वगैरे आणला आहे, तो मी खाणार आहे. चहा माझा पिऊन झालेला आहे. सो आता मी तुम्हाला भेटेल फोर्टवरती. सो या माझा OOTD दाखवतो. सो ही होती आमची रूम. हा आहे दादा. ही अशी आमची एवढी रूम होती. आणि इकडून असा बाहेरचा व्ह्यू होता छान. आणि इकडे मी आहे विथ ऑल माय बॅग्स. आता मी चालली आहे कारमध्ये बॅग्स ठेवायला. सो या. सो आता आम्ही निघालो आहोत चित्तोडगडचा फोर्ट बघण्यासाठी. आता आम्ही कारने ट्रॅव्हल करणार आहे. आमचे जे लॉज जे होते ते आम्हाला सजेस्ट करत होते की आम्ही रिक्षेने जावं, बट आम्ही कार प्रिफर केली आहे. सो आता आम्ही कारने चाललो आहे. सगळ्यांनी एकदा हाय करा. हाय हाय. सो आता आम्ही जाऊ. राम राम डायरेक्ट तिकडे भेटेल. आय लव्ह चित्तोड. चित्तोडगडला आलेलो आहे आम्ही. हे बघा एंट्री किती मस्त आहे, किती मस्त एंट्री आहे. इथून वाटलं ना रिक्षात आपण पाहू शकतो. मला तरी वाटतं रिक्षात बसायचं आणि बघायचं. का बरं? मंदिर में थे बापा रावण 8th सेंचुरी के अंदर. पहले विष्णु के तीसरा अवतार होता ना, वरा अवतार, उसका मंदिर हुआ करता था. मगर किले के ऊपर रानी पद्मिनी के लिए अटैक हुआ था 1303 के अंदर. में रख देना ना पॉकेट के अंदर, आगे भी काम आएगा. आता आम्ही आहोत चित्तोडगडच्या फोर्टच्या आतमध्ये. हे तिकडचे काही काही स्पेशल जागा आहेत जे आम्हाला आमचे गाईड काका दाखवत आहेत. सेंट्रल गवर्नमेंट पुरातत्व विभाग पूरा किला ही गवर्नमेंट के अधीन में. अच्छा. हे आजूबाजूचा परिसर आहे. है ना, वो आबादी सेक्टर में क्या क्या वो इधर 5 जगह पब्लिक भी रहता है फोर्ट के ऊपर. और सब है, क्या दुकान सब है उनका, सब है उनका रोजगार. जो ड्रेस की दुकान है, घोड़े, वो ये जो नीचे यहाँ पे 5 पौड़ी के बारे में सुन रहा हूँ. 5 नीचे वो ऑफिस ऊपर आना पड़ेगा. हा आहे विजय स्तंभ. त्याला 10 वर्ष लागले बनवायला. तो बनने में लगे और 90 लाख के बाद उसमें लागत लगा था. 90 लाख इसका आकार. हाँ, उस टाइम जो सोने और चांदी के सिक्के चलते थे. इसका आकार देखिए. इथे पूर्वीच्या काळी सती प्रथा इथे केली जायची. एकरमध्ये आपण 7 किलोमीटर आतमध्ये फिरतो. टोटल 13 किलोमीटरची भिंत आहे सगळी.
रखना पड़ेगा वो जो काला जादू हाँ वही बता पंडित राघव मोहन गियर रखता है पूरे किले को। आता आम्ही चित्तोडगडचे सगळे आतमध्ये फोर्टमध्ये आहोत. आम्ही इकडे सगळे मेन पार्ट्स बघितले. आता आम्ही इकडे थांबलो आहे थोडं लिंबू पाणी प्यायला, कारण की आम्हाला सगळं फिरून थोडी तहान वगैरे लागली आहे. सो आता आम्ही थोडं लिंबू पाणी पिणार आहोत इकडे. जाणार आहोत राणी पद्मावतीच्या पॅलेसमध्ये. आत्ता आम्ही इथे थांबून जरा लिंबू सरबत आणि छास पिलं. आता आम्ही जाऊ आतमध्ये. ये राणी पद्मावतीच्या पॅलेसचा एंट्रन्स. ही आहे एक खिडकी जिथून राणी पद्मिनी बाहेर बघत असेल. आम्ही आहोत आता राणी पद्मिनीच्या पॅलेसमध्ये. हा तो महल जिकडून राणी पद्मिनीने तिचा चेहरा दाखवला होता. आत्ता आम्ही या राजस्थान रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. आता आम्ही निघतो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर आत्ता आमचं झालं आहे जेवण वगैरे करून, आमचा झाला फोर्ट फिरून. आम्ही आता फोर्टवरून मगाशीच फिरून आलो. त्यानंतर आत्ता आम्ही एका राजस्थानी हॉटेलमध्ये जेवण केलं पोटभर. आता आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. सो या स्टे ट्यून्ड. आत्ता आम्ही आलो आहोत सावलिया सेठना. आता आम्ही त्यांच्या मंदिरात चाललो आहे तिकडचं दर्शन घ्यायला. मला जर तिकडे अलाउड असेल आतलं दाखवायला तर मी तिकडचं आतलं दाखवेल तुम्हाला नक्कीच. हे आहे सावलिया सेठजींचं मंदिर. हे आता आम्ही चाललो आहे. हे आहे मंदिराचा परिसर. खूपच छान वाटतं इकडे. हाय गाईज. सो आता आम्ही पोचलो आहे उदयपूरमध्ये. आता आम्ही रूम घेतली आहे आणि आता आम्ही रूममध्ये कपडे वगैरे चेंज करून आराम करतोय. आणि आता आमचं मगाशी जेवण पण झालं. जेवण केलं त्यानंतर आम्ही फालुदा खाल्ला आहे आणि आता फालुदा खाऊन झाल्यावर मला खूप छान वाटतं. आणि आता मी रूममध्ये बसलो आहे आणि रूममध्ये मी लावला आहे तारक मेहता. आणि आता आम्ही तारक मेहता बघत बघत थोडा वेळ टाईमपास करू. आणि सॉरी ब्लॉग बंद झाला होता. त्यानंतर मग झोपू आणि मग परत उद्या सकाळी उठून छान छान आवरून परत आम्ही जाऊ आमचा पुढचा जो स्टॉप आहे तिकडे, जे की आहे उदयपूर. आता आम्ही उदयपूरमध्ये पोहोचलो आहे, पण आता आम्हाला जे काही फिरायचं ते आता आम्ही उद्या फिरू. सो या स्टे ट्यून. आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड होतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुमची इच्छा झाली लाईक वगैरे करायची तर करा, अदरवाईज नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे तसे मी असंच करते म्हणून करते. ओके. सो या. टाळा.